पालक, शेपू आणि मेथी चांगल्या पद्धतीमध्ये आलेली आहे. 10 ते 12 दिवसानंतरचा हा रिझल्ट आहे. ओके, चला बघूया डिटेलमध्ये. सो वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल. तर या चॅनलवरती आपण टेरेस गार्डनवरच्या टिप्स आणि जे काही माझा अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक 10 ते 15 दिवसानंतर मी हे एक ऑल इन वन फर्टिलायझर एक ऑर्डर केलं होतं. सो तुम्ही हे 15-15 दिवसामध्ये एक साच्या 5 लिटरच्या कॅनमध्ये टाकून तुम्ही हे देऊ शकता. तर हे पण एक चांगलं फर्टिलायझर आहे. किंवा तुम्ही फर्टिलायझरचे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहे ते तुम्ही यूज करू शकता. तुम्ही ऑर्गॅनिकही वापरू शकता. तर हे एक 15 दिवसाच्या डिस्टन्समध्ये हे मी देतोय. 15 ते 20 दिवसाच्या डिस्टन्समध्ये पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण झाडांना हे द्यायचं आहे. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा की हे दिल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने सगळ्याला पोहोचेल या पद्धतीने पाणी द्या. झाडांना काही जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. तर हे माझं पहिल्यांदा फर्टिलायझेशन आहे की 15 दिवसामध्ये जे काही प्लांटिंग आलेलं आहे त्याच्यानंतर हे फर्स्ट टाईम फर्टिलायझर. तुम्ही घरगुती पद्धतीमध्ये पण हे करू शकता. जसं की केळीचे साल आहेत, पपईचे साल आहेत, संत्रीचे साल आहेत, तुम्ही ह्याच्यापासूनही करू शकता. ठीक आहे. तर हे पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने पाणी हे दिल्यानंतर अजून एक गोष्ट की हे दिल्यानंतर म्हणजे जेव्हा पाणी देणार आहात तुम्ही त्या मुमेंटलाच हे द्या. ऑलरेडी जर तुम्ही पाणी दिलेलं असेल नंतर फर्टिलायझेशन करताय तर ते पाण्यासोबत म्हणजे खाली वाहून जाईल. खाली जर तुम्हाला काही असे होल्स असतील बॅग्सला तर हे निघून जातील. त्यामुळं पाणी जास्त प्रमाणात देऊ नका, कारण की फर्टिलायझर तिथे राहिले पाहिजे. दुसरी पद्धत आहे केळीच्या सालापासून मी हेही दिलं होतं एक 15-20 दिवसाच्या अंतरमध्ये. तर मी काय केलं की केळीची साल एक बरणीमध्ये साधारण 2 ते 3 दिवस ठेवली आहे. तर इथे बघा थोडंसं व्हाईट कलरचं बबल्स आले होते. तर हे पाणी पण तुम्ही देऊ शकता. हे पाणी एका परत 5 लिटर कॅनमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी मिक्स करा आणि नॉर्मल पाणी मिक्स केल्यानंतर तुम्ही हेही देऊ शकता. तर हे घरगुती ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. तुम्ही हेही बनवू शकता. बट केळीच्या सालपासनं म्हणजे एवढं सारे कंटेंट मिळत नाही, कारण ह्याच्यामध्ये नायट्रोजन नसतं. ठीक आहे. आता हे राहिलेले जे साल आहेत तर ते ओले तुम्ही देऊ नका. ओले जर साल दिले बुडापाशी जर ठेवले तर त्यांनी मुंग्या किंवा फंगस लागण्याची शक्यता जास्त असते. सो बेस्ट वे की जे राहिलेले साल आहे त्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्या, वाळू द्या पूर्णपणे. वाळल्यानंतर त्याची पावडर करा बारीक मिक्सरमध्ये आणि मग ती तुम्ही किंवा हाताने बारीक केले तरी चालेल आणि मग ती तुम्ही झाडांच्या बुडाशी थोडी देऊ शकता. पण हे एवढं स्ट्रॉंग फर्टिलायझर नाही आहे, बट ठीक आहे. काही नसल्यापेक्षा घरगुती फर्टिलायझर तुम्ही वापरलं तरी ओकेच आहे. तर या पद्धतीने तुम्ही 15-15 दिवसाच्या गॅपमध्ये तुम्ही विकत आणलेलं फर्टिलायझर किंवा घरगुती केलेलं फर्टिलायझर तुम्ही असं अल्टरनेट झाडांना देऊ शकता, जेणेकरून झाडांची वाढ चांगल्या पद्धतीमध्ये होईल. ओके. तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक साधारण 10 ते 15 दिवसानंतर काय झालं ते सांगेन आणि ते काढल्यानंतर मी नवीन कोणकोणती झाडे लावलेली आहेत तेही दाखवेल तुम्हाला. सो इंटरेस्टिंग व्हिडिओ होत आहे. तर तुम्ही एक व्हिडिओ व्यवस्थित बघा. तुम्हाला मी ह्याची प्रॉपर अपडेट देईलच. ओके. सो हे असं पूर्णपणे 5 लिटरचं कॅन कंप्लीट भरा. ठीक आहे. आणि मग तुम्ही ते सर्व झाडांना थोडं तुम्ही देऊ शकता. हेही तुम्हाला 15-15 दिवसाच्या गॅपमध्ये द्यायचे. तुम्ही ऑलरेडी फर्टिलायझर जर दिलंय तर परत 15 ते 20 दिवस द्यायचं नाहीये. झाडांची क्वांटिटी आणि तुम्ही काय लावले त्यावर पण डिपेंड आहे. इथे बघा पालक किती छान आलाय. हा 15 दिवसानंतरचा रिझल्ट आहे. जेव्हा पहिल्यांदा 15 दिवसाच्या आधी ते जे दिलं होतं पॅकेट त्याच्यानंतर बघा पालक किती छान आलाय, मेथी पण छान आली आहे आणि शेपू पण छान आलाय. तर हे त्याच्यानंतर हे मी फर्टिलायझर इथे दिलं होतं. ओके. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ अजूनही देईन. ओके. थँक्यू.